नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तामिळनाडूचा भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून ओळख असणारे अण्णामलाई यांनी 5 पानी पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा मनोदय जाहीर केला. त्यांनी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांपैकी अमित शहा यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. ते दिल्लीला गेले सुद्धा, त्यांची भेट झाली असं बातम्या येत आहेत. पण त्याच्यानंतर बऱ्याच आश्चर्यकारक घडामोडी घडायला लागल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा सहयोगी पक्ष तमिळनाडूमधला AIADMK ह्याच्यावरती काही आरोप सुद्धा त्यांनी केले निवडणुकी संदर्भातले. ह्या सगळ्या घडामोडी नेमक्या आहेत काय, तामिळनाडूचं नेमकं राजकारणाचं पुढची दिशा काय असणार आहे आणि भारतीय जनता पार्टी या सगळ्यामध्ये नेमकं करतंय काय आणि अण्णामलाई यांचं पुढे काय होणार, हे सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत आणि याची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, मला अण्णामलाई यांच्यापासून सुरुवात करायची आहे की अण्णामलाई यांचं नेमकं व्यक्तिमत्व आहे कसं, अण्णामलाई यांचा उदय कसा झाला, त्यांचा राजकारणाचा आतापर्यंत प्रवास कसा आहे, ते एक राजकीय नेता म्हणून कसे आहेत? अण्णामलाई मूळचे हे IPS अधिकारी आहेत, अतिशय तडफदार IPS अधिकारी. आणि ज्याला सिंगम अशी प्रतिमा म्हणतो तशी सिंगम यांची प्रतिमा ही बंगलोरमध्ये काम करताना त्यांनी मिळवली होती आणि प्रचंड पॉप्युलरिटी मिळते. जेव्हा त्यांची जिथे ट्रान्सफर झाली तिथे त्यांना ट्रान्सफर होऊ नये याच्याकरता मोर्चे वगैरे सगळे निघाले आहेत. त्यामुळे ही अतिशय कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य कठोर अशी त्यांची प्रतिमा होती. क्रमांक 1. दुसरं, त्यांनी राजकारणात प्रवेश केला तो अतिशय जाणीवपूर्वक विचार करून प्रवेश केला आणि मोदींवर अत्यंतिक प्रेम हे त्याचं आणखीन एक दुसरं कारण होतं. तिसरं म्हणजे ज्याला आपण जनमानसाची नाडी ओळखणे म्हणतो, त्या नाडी ओळखण्यात हा माणूस अत्यंत पॉप्युलर आहे, अत्यंत योग्य आहे. मग तुम्हाला मी सांगतो, अण्णा विद्यापीठामध्ये एक बलात्काराची केस झाली. त्याच्यानंतर त्यांनी जाहीररित्या आपल्या अंगावरचं शर्ट काढून त्यांनी स्वतःला कोडे मारून घेतलेले होते. इतकंच काय तर त्यांची एक फार मोठी यात्रा त्या काळात प्रचंड गाजली होती. मेरी मिट्टी मेरे लोक अशी ती यात्रा होती आणि त्याच्यामधून त्यांनी जवळपास 234 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी आपला प्रचार केलेला होता. आता सुद्धा त्यांनी DMK फाईल्स नावाची एक यात्रा काढायचा मनोदय यावेळी जाहीर केलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या कोर आयडिओलॉजीवर विश्वास असणारा, सनातनाच्या एकूण विचारधारेचा पाईक असलेला, OBC समाजामध्ये खूप चांगली इमेज असणारा असा नेता की ज्यांनी एकेकाळी 11-12% मतदान भारतीय जनता पक्षाला मिळवून दिलं होतं आणि ते सुद्धा द्रमुकच्या राजकारणाचा चढता आलेख असताना याला फार महत्व आहे. त्यामुळे एक प्रॉमिसिंग चेहरा आपण म्हणू दक्षिणेतल्या राजकारणातला, म्हणून त्यांच्याकडे निश्चित पाहावं लागेल. खूप अँबिशियस आहेत, अवघ्या 42-43 वयाचे आहेत, तरुण आहेत. त्यामुळे काय ज्याला आपण म्हणणार की त्या तरुणांच्या जोशामध्ये काही गोष्टी घडतात त्याही त्यांच्याकडनं घडतायत. आणि अलायन्स पार्टनर जे आहेत त्यांना फारसं न आवडणारं व्यक्तिमत्व असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बरेच पैलू तुम्ही सांगितले, त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करूच. पण ह्यांच्या पक्ष सोडीच्या त्यांच्या घटनेकडे मी येतो की त्यांनी पक्ष सोडताना साधारणतः असं गोष्ट करतो जेव्हा कुठलाही मोठा नेता बाहेर पडतो, पत्रकार परिषद होते, त्याच्यामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप होतात, सगळ्या गोष्टी होतात. पण इथे असं काहीच घडताना दिसत नाही. ते दिल्लीला जातात काय, त्यांची भेट होते काय, नाही होत काय, त्यांचं 5 पानी पत्र दिलं जातं काय, पण तरी सुद्धा अजूनही त्यांनी पक्ष सोडलाय की नाही याच्याबद्दल कुठलीच अधिकृत घोषणा नाहीये. मग नेमकं चाललंय काय, भारतीय जनता पार्टी करताय काय? आता साधारणतः 5:45 वाजले 3 जून या तारखेचे. काही मिनिटापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सुद्धा आतापर्यंत अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आणि कुणीही त्यांना पक्षातून दूर केलंय किंवा त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे अशा प्रकारची कुठली गोष्ट केलेली नाही. त्याचबरोबर तामिळनाडूमधल्या मी काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी बोललो, त्यांनी देखील त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे अनुद्गार काढले नाहीत. किंबहुना त्यांनी पक्ष सोडलाय यालाहीच त्यांनी दुजोरा दिलेला नाहीये. हे मला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षामध्ये दिसतंय की एखादी व्यक्ती राजीनामा द्यायचा मनोदय जाहीर करते आणि त्याला पक्षातनं दूर लोटलं जात नाही, किंबहुना त्याला अपॉइंटमेंट मिळते. नितीन नवीन हे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते त्यांना भेटतात, त्याच्यानंतर अमित शहा भेटतात. नंतर एअरपोर्टकडे जाताना त्यांना फोन येतो की आज तुम्ही दिल्ली सोडू नका, तुम्ही दिल्लीत थांबा तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्या आधी त्यांची संघटन मंत्री म्हणून जे आहेत किंवा त्यांचे मार्गदर्शक होते अशा BL संतोष यांच्याबरोबर बैठक होते आणि प्रदीर्घ अशा स्वरूपाची चर्चा होते. काही गोष्टी नव्यानं पुढे येतात, काही गोष्टी त्यांना नव्यानं सांगितल्या जातात. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला काहीसं एक हे जरा वेगळं वाटतंय. म्हणजे अशा प्रकारे सेंड ऑफ एका व्यक्तीला एखाद्या राजकीय पक्षामध्ये दिला जातो हे काही मी आतापर्यंत पाहिलेलं नाहीये. नरेंद्र मोदी हे काही त्यांना भेटलेले नाही आहेत आणि तशी प्रघातही नाहीये. परंतु नरेंद्र मोदींवर त्यांची अतूट श्रद्धा आहे
हे ते अगदी शेवटपर्यंत सांगतायत. पण चेन्नई एअरपोर्टवर जाताना त्यांच्या गाडीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा नव्हता आणि तामिळनाडूमध्ये त्यांच्या स्वतंत्र वाटचालीचे सुतोवाच करणारे मोठे मोठे होर्डिंग लागलेले होते. हे देखील तितकंच सत्य आहे. अशा एका तिढ्यावर आता हे सगळं प्रकरण उभं आहे. परंतु तामिळनाडू भाजपचा हा अण्णामलाई हे एक चेहरा होते. आतापर्यंत तेच तामिळनाडू भारतीय जनता पार्टी चालवतात असं चित्र होतं. परंतु पहिले त्यांना चेहरा बनवलं, त्यांना राजकारणात आणलं गेलं, त्यांच्या खांद्यावरती पक्ष काय आपण वाढवण्याची धुरा सोपवली, पक्ष वाढवला देखील आणि त्यांना आता बाजूला केलं जात आहे. अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. भारतीय जनता पार्टीचं नेमकं चाललंय काय? आपल्याला काय वाटतं? एक आरोप जो होतोय की भारतीय जनता पक्षाने त्यांना पहिले जवळ केलं, नंतर त्यांना दूर लोटलं, याच्यात काही अंशी तथ्य आहे असं निश्चित म्हणावं लागेल. आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पक्षाची धरसोड वृत्ती नाही आहे. तर एक तुम्ही लक्षात घ्या, ज्या AIADMK पक्षाबरोबर भारतीय जनता पक्ष आहे, त्या AIADMKचे जे सर्वेसर्वा नेते आहेत, EPS म्हणजे पलानीस्वामी, हे गोंडर समाजाचे आहेत आणि अण्णामलाई हे पण गोंडर समाजाचे आहेत. त्यामुळे एक ज्ञानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, असा हा काहीसा खेळ आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. दुसरी एक गोष्ट अशी आहे की तमिळनाडूचं राजकारण हे कधी नव्हतं एवढं आता प्रवाही राजकारण आहे. म्हणजे बघा तुम्ही, द्रविड मुवमेंटच्या भोवती हे सगळं फिरत होतं. पेरियार यांच्या विचारातनं आलेली द्रविड मुवमेंट, त्याच्यामध्ये भाषिक अस्मिता आहे, वांशिक अस्मिता आहे, किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की एक प्रकारे दिल्लीचा विरोध, हिंदीचा विरोध, अशा प्रकारची त्याला भूमिका मिळाली होती. सनातनचा विरोध हा एक नवीन त्याच्यामध्ये स्टॅलिनने टाकलेला गोष्ट होती, त्याला लोकांनी पूर्णपणे नाकारलंय. एकूणच द्रविड मुवमेंट पासून तिची जनता आहे, ती जनता आता त्याच्याबरोबर नाही. आणि त्यांनी व्होटिंग कोणाला केलं तर त्यांनी विजय थलपती यांना व्होटिंग केलं, की जे ऍक्टर आहेत. तमिळनाडूचं राजकारणच पर्सनॅलिटी राजकारणाचं आहे, एक तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तिथे सिनेमा नटांचं लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारचं आकर्षण आहे. हे सगळं लक्षात घेता ज्या तुम्ही एक बघा, 35% मतं मिळवायला भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये 3 निवडणुका, हजारो कार्यकर्त्यांचे, लाखो करोडो तास, शेकडो कार्यकर्त्यांचे जीव या सगळ्याच्यात गेले, तेव्हा त्यांना 35% मिळून सत्ता मिळाली. परंतु इकडे विजय यांनी 2 वर्षामध्ये फॅन क्लबच्या आधारावर, पक्षाचं कुठलंही स्ट्रक्चर्ड असं काही नाहीये, कोणी अनुभव नसली माणसं नाहीयेत, कोण रिक्षा चालक आहे, कोण आणखीन काय आहे, कोण ट्रक ड्रायव्हर होता, कोण सफाई कर्मचारी होता, अशा माणसांना घेऊन त्यांनी सत्ता मिळवली. म्हणजे याचा अर्थ द्रविड राजकारणाला कंटाळलेला एक फार मोठा तरुणांचा वर्ग, की ज्याला फ्रीबीजचं आकर्षण प्रचंड होतं. त्यामुळे हे फुकट देऊ, ते फुकट देऊ, अशा प्रकारच्या सवलती दाखवत जरी विजय यांनी सत्ता मिळवली असली तरी तसं राजकारण, पण तसं अर्थकारण चालवून राज्य चालवणं काही सोपं नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांना काही निर्विवाद सत्ता मिळालेली नाही. जी सत्ता मिळालेली आहे त्यामध्ये त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत ते आतापर्यंत द्रमुकच्या मांडीला लावून होते. आणि त्यांच्याबरोबरचा आणखीन सर्वात धोकादायक पक्ष कुठला असेल तर तो काँग्रेस आहे. काँग्रेसने आतापर्यंत चंद्रशेखर असेल, चौधरी चरण सिंग असेल, मायावती असेल, किंवा अखिलेश यादव असेल, ममता असेल, या कोणाशी त्यांचं कधी पटलेलं नाही. अगदी एनसीपीशी सुद्धा महाराष्ट्रात त्यांचं कधी पटलेलं नाही. त्यामुळे ते कुरघोडीचं राजकारण लगेच सुरू करतात. परंतु सध्या मात्र त्यांनी आपल्या राजकारणाचा फायदा म्हणून द्रमुकला सोडलं आणि काँग्रेस विजयकडे गेलेला आहे. परंतु विजय यांची जी मेजॉरिटी आहे ती अतिशय वेफर थिन असा इंग्रजीमध्ये शब्द आहे, अत्यल्प अशा आघाडी तिथे आहेत. त्यामुळे उद्या जर काही याच्यात वेगळी काही गोष्ट घडली तर हे सरकार कधी कोसळू शकतं. द्रमुकने तर तसा स्पष्ट इशारा दिलाय की 6 महिन्याच्या नंतर आम्ही आमचे सगळे रंग तुम्हाला दाखवायला सुरुवात करू. त्याच वेळेला तरुणांना जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं जर फोल गेली आणि मध्यवर्ती निवडणुकांना सामोरं जायला लागलं तर हा जो द्रविड राजकारणापासून दूर गेला, विकासाची आस असलेला आणि साधारणतः मध्यम मार्गी राजकारणातला विचार करणारा जो तरुण वर्ग आहे, तो तरुण वर्ग आपल्याकडे आकर्षित करण्याकरता तशा प्रकारचं एक आपला आउटफिट आणि इमेज असेल आणि ऑफरिंग असेल तर आपल्याला निश्चित फॉलोअरशिप मिळू शकते. आणि जर विजय सारखा बाहेरून आलेला माणूस 2 वर्षामध्ये सत्ता काबीज करू शकतो तर आपल्यासारखा राजकारणात मुरलेला, प्रत्येक गावात कनेक्ट असलेला माणूस अशा प्रकारे सत्ता का बरं काबीज करू शकत नाही, असा विचार त्यांच्या मनामध्ये आलाय. दिस इज द वे he has interpreted the evolving politics of Tamil Nadu, and maybe there is a difference in the way the party thinks. हा त्याच्यातला एक प्रकारचा थोडा भेद आहे असं मला वाटतं.
ते आता तुमच्या संपूर्ण विवेचनातनं दोन प्रश्न तयार होतात. एक तर म्हणजे की निवडणुकीचं राजकारण, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विजय यांना यश मिळालं हे तुम्ही सगळं सांगितलं. मग निवडणुकीमध्ये अपयश मिळालं म्हणून अण्णामलई यांच्यावरती नाराजी आहे का, हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जी अम्बिशन त्यांची बोलून दाखवली, तर भारतीय जनता पक्ष आणि त्याचा आपण कार्यकर्ता बेस यांची ते शिडी म्हणून वापर करतात का स्वतःचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी, हे दोन प्रश्न आपल्याला काय वाटतं? दोन्ही अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे इलेक्शन सक्सेस मिळालं नाही. हो, नंबर ऑफ सीट जर तुम्ही विचार केला, तुम्ही जर किती आमदार आणलेत, किती खासदार आणलेत, हा जर प्रश्न मला विचारला तर त्याच्यामध्ये त्यांना सपशेल अपयश आलेलं आहे. परंतु मेकिंग द मार्क, क्रिएटिंग द फुटप्रिंट ज्याला आपण म्हणतो, क्रिएटिंग अ बज अराउंड यू, तुमच्या भोवती संपूर्ण प्रचार यंत्रणा फिरवत ठेवणे, इतर पक्षांना तुमच्याबद्दल रिॲक्ट करायला लावणे, हे जर सगळे तुम्ही निकष मानलेत आणि नंबर ऑफ पर्सेंटेज ऑफ वोटिंग जर तुम्ही म्हटलं तर भारतीय जनता पक्ष आधी 3% होता. अण्णामलई यांच्या नेतृत्वाखाली तो 11.5% जाऊन पोहोचला आणि अण्णामलई नसताना त्यांना विधानसभेला साईडलाईन केल्यानंतर तो पुन्हा 3% येऊन पोहोचला. हे जर आपण पाहिलं तर अण्णामलाईंचं महत्व तुम्हाला कळेल. आणि मग त्यांना इलेक्शनमध्ये सक्सेस जरी रूढ अर्थानं मिळालं नसलं तरी वेदर ही हॅज मेड द मार्क, येस. वेदर ही हॅज मेड हिज प्रेझेन्स फेल्ड, येस ही हॅज मेड द प्रेझेन्स फेल्ड. दुसरी गोष्ट, राजकारणात शिडी म्हणून वापर केला जातोय का, तर मला त्याचं उत्तर नाही असं वाटतं. याचं कारण भारतीय जनता पक्षाच्या मूळ राजकारणाशी त्यांनी फारकत घेतलेली आहे का, मूळ विचारधारेशी फारकत घेतलेली आहे का, तर तसं काही त्यांनी केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची भारतीय जनता पक्षातल्या नेतृत्वावर श्रद्धा जी आहे ती श्रद्धा तुटलेली आहे का, तर अजिबात नाही. आजही ते संतोषजी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्याबद्दल त्यांच्या मनावर विलक्षण ममत्व आहे. भारतीय जनता पक्षाची कोर आयडिओलॉजी, संघाची जी कोर आयडिओलॉजी तीच त्यांची आयडिओलॉजी आहे. सनातन धर्माविषयी प्रेम आहे. मतभेदाचे अनेक मुद्दे असू शकतात. हिंदी भाषिक हा एक मुद्दा जो भारतीय जनता पक्ष सर्वत्र लावून धरतोय, महाराष्ट्रामध्ये तो लावून त्यांनी धरलेला आहे शाळांमध्ये. त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काही राग असू शकतो. त्यामुळे ते शिडीसारखा वापर करतायत असं काही मला आता तरी या क्षणाला वाटत नाही. पण असं झालं तरी उद्या अण्णामलई समजा यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला, तरी ती भाजपचीच बी टीम म्हणून काम करेल अशा पद्धतीचा आरोप होतोय आणि तो कदाचित खरा पण असू शकतो. आपल्याला काय वाटतं, खरंच असं होईल? ते भाजपची बी टीम म्हणूनच काम करतील? आपल्याला काय वाटतं? आतापर्यंत भाजप सोडून गेलेले तुम्ही सगळेजण बघा, येदियुरप्पा असतील किंवा कल्याण सिंग असतील, यांचं पुढे काय झालं शेवटी? ते शेवटी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये परत आलेले आहेत. त्यामुळे त्या अर्थाने पाहायला गेलं तर त्यांना तो एक समोर गोष्ट आहे की आपल्या पूर्वसुरींचं हे झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तामिळनाडूचं राजकारण हे अतिशय डिफिकल्ट राजकारण आहे. रजनीकांत जे त्यांच्यापेक्षा कित्येक पट जास्त पॉप्युलर आहेत, त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना राजकीय पक्ष नाही काढता आला, नाही चालवता आला. कमल हसन यांनी प्रयत्न केला पण तो पण नाही यशस्वी झाला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विजय यांचं जे यश आहे ते यश आपण कुठेतरी रिप्लिकेट करू शकू म्हणून जर तुम्ही पक्ष काढत असाल आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाची जर तुम्ही एक प्रकारे आयडिओलॉजी वापरत असाल तर मग तुम्हाला यश मिळण्याच्या मर्यादा तुम्ही आधीच घालून घेताय याची जाणीव त्यांच्यासारख्या चतुर माणसाला निश्चित झालेली असेल. पण मग एक प्रकारे हे बीजेपीकडनं, कारण बीजेपीच्या शीर्षस्थ नेत्यांकडनं असं आहे का, बीजेपीच्या कम्प्लीट आयडिओलॉजीमध्येच ही गोष्ट आहे की बीजेपी सोडून जाणाऱ्या लोकांना हे एक प्रकारचं एक ब्लॅकमेलिंग असं मला वाटतं का, तुम्ही पुढे जाऊन काही स्टँड करू शकणार नाही, या तुम्हाला फ्युचरच नाही पक्ष सोडल्यानंतर? आपल्याला काय वाटतं? अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना कोणी ब्लॅकमेल करू शकेल हा विचार सुद्धा हास्यास्पद आहे भारतीय जनता पक्षामध्ये. याच्यात काही शंका नाहीये, तुम्हाला मी सांगतो. एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मूळ मुद्दा काय आहे, तर मूळ मुद्दा तमिळनाडूच्या राजकारणाचं तुम्ही इंटरप्रिटेशन काय करता, त्यातून निष्कर्ष काय काढता आणि त्या निष्कर्षातून तुम्ही काय मार्ग निवडता याच्याविषयीच्या मतभेदनेतून आलेलं आहे. नंबर एक. नंबर दोन, एखाद्याला राजकारणामध्ये एक संधी मिळते, त्या संधीनंतर त्यांना साईडलाईन केलं जातं, नंतर पुन्हा तुम्हाला संधी मिळते. अलायन्स मॅनेजमेंट हा एक प्रकार असतो. अलायन्सशी जुळवून घ्यावं लागतं प्रसंगी आपलं स्वतःच म्हणणं 100% रेटून तुम्हाला यश मिळू शकत नाही. प्रसंगी आपल्या हाताखालच्या एखाद्या मंत्र्याला मुख्यमंत्रीपद मिळतं, त्याच्या हाताखाली जाऊन उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागतं. देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि पुन्हा आपली जागा त्यांनी दाखवून दिली. अलायन्स मॅनेजमेंट कसं करावं आणि अलायन्सचे सगळे धागेदोरे आपल्या हातात कसे ठेवावेत हे जर शिकायचं असेल तर अण्णामलई यांनी देवेंद्र फडणवीस यांची ट्युशन लावली पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे आपल्या अलायन्सवर कंट्रोल ठेवलेला आहे, म्हणजे आज त्या पक्षांच्या नेतृत्वाने जरी काही गडबड करायची ठरवली तरी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात त्याची लगाम याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या गोष्टी काही शिकायच्या असतात. राजकारणामध्ये प्रत्येक वेळी तुमच्याच मनासारखं होईल 100% असं कधी होत नसतं. याची जाणीव अण्णामलई यांना होईल. पण मग
त्यांच्यावरती हा जो आरोप केला जातो की तुम्ही आता म्हटलं देवेंद्र फडणवीसांचं एक अगदी चपखल तुम्ही उदाहरण त्यांच्याबद्दल दिलं की एक अलायन्स पॉलिटिक्स कसं करावं हे ते देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं. मग हे अण्णामलई यांना जमलं नाही म्हणून त्यांची अशी अवस्था होती की त्यांच्यावरती अशी वेळ येते असं आपल्याला वाटतं का? एक एक नेमके काय? एक प्रकारे तुमचं म्हणणं खरं आहे की अलायन्सचा जोर होता की यांना तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये ठेवू नका, हा त्यांचा जोर निश्चित होता. त्याचबरोबर अण्णामलई यांचं वागणं सुद्धा त्यांच्या बाबतीतलं जे होतं त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या. उदाहरणार्थ लोकसभेचा प्रचार ऐन भरात आलेला असताना त्यांनी देश सोडला आणि ते अमेरिकेत जाऊन काय शिक्षण घ्यायला वगैरे गेले. ही गोष्ट मला तरी फारशी काही रुचलेली नाही. हा भाग क्रमांक 1 झाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर पक्ष संघटनेमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी जरी आदर असला तरी पूर्णपणे त्यांना समर्थन हा विषय आतापर्यंत काही आलेला नाही आहे. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा वर्कआउट करायला लागतील आणि त्या वर्कआउट झाल्यानंतरच मला असं वाटतं गोष्टी सुरळीत होतील. मला तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला एक प्रश्न आम्हाला विचारावासा वाटतो, ज्या मुलाखतीत शेवटचा प्रश्न पण असू शकेल की नेमकं आता तामिळनाडूच्या राजकारणाचं होणार काय? अण्णामलई यांचं पुढचं स्थान असणार काय? पुढे नेमकं होणार काय? आता या क्षणाला तुम्ही एक लक्षात घ्या की त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे असं भाजपने कुठेही जाहीर केलेलं नाहीये. त्याचबरोबर त्यांचा जो काही सन्मान आहे तो सन्मान त्यांच्या पदरात पडलेला आहे याची त्यांना जाणीव झालेली आहे. तिसरी गोष्ट, अलायन्स मॅनेजमेंटमध्ये काही गोष्टी घ्याव्या लागतात, काही स्वीकाराव्या लागतात, काही द्याव्या लागतात. काही वेळेला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो अत्यंत सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे राजकारण हा पेशन्सचा खेळ आहे. राजकारण हा असं घाईगर्दीने करायची गोष्ट नाहीये. इथे वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. ती वर्षानुवर्ष वाट पाहिल्यानंतर तुमची संधी येते. त्याची वाट पाहणं हे अत्यंत गरजेचं असतं. साईबाबांनी अतिशय योग्य सांगितलंय, त्याचा त्यांना धडा मिळाला असेल. शरद पवार सबुरी के बाद ही यश मिळता है. तर आज तामिळनाडूच्या राजकारणावरती आपण सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरती आपण विश्लेषण करत आहोत. पण आता एक तामिळनाडूच्या राजकारणाचा एक मोठा टर्न येतोय की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि त्याच्यामधलं महत्वाचं कारण म्हणजे अण्णामलई आणि अण्णामलई यांचा राजीनामा प्रकरण. या प्रकरणामुळे आपण पुन्हा एकदा तामिळनाडूच्या राजकारणाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला प्रश्नात सविस्तर उत्तर देऊन अण्णामलई यांचा प्रभाव, त्यांचं राजकारण आणि पुढची वाटचाल ह्याच्याबद्दल काय असू शकतं ह्याच्याबद्दलचे आडाखे आपण आमच्यासोबत बांधलेत आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देत आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तामिळनाडूच्या राजकारणाचा आपण वारंवार या आपल्या मालिकेतनं आपण वेध घेण्याचा प्रयत्न केलाय आणि याचेच आज पुन्हा एकदा पुनरावृत्ती आपण करतोय. याचं कारण असं, अण्णामलई हा जो भारतीय जनता पार्टीचा तामिळनाडूतला एक महत्वाचा चेहरा होता, तोच आज पक्ष सोडण्याच्या भाषा करतोय आणि त्या पक्ष सोडण्याच्या बेतात तो आहे असं दिसतंय. तरी पुढे काय होणार, तामिळनाडूचं राजकारण पुढे कसे वळण घेत राहणार ह्याच्याबद्दल आपण वारंवार चर्चा करूच. पण आजचा विषय तुम्हाला कसा वाटला, आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.